सर्वांचं वेलकम। आज पुनश्च एकदा टेकडीवर आपण आलेलो आहोत आणि 8 जून आज तारीख आहे आणि आपल्या या मसोबा वनराई टेकडीवर या ठिकाणी सर्वजण आपण जमलेलो आहोत। आज आपले नवीन सदस्य डोळे सर या ठिकाणी जमलेले आहेत, आलेले आहेत आणि त्यासोबतच घोडके सरांनी आज आपल्या टेकडीची सेवा एक पिंपळाचं वृक्ष लावून या ठिकाणी केलेली आहे। आपण बघू शकता या ठिकाणी पिंपळाचं वृक्ष त्यांनी लावलेलं आहे आणि अशाच प्रकारे आपण घरी झाडे वाढवून त्यांना त्या ठिकाणी तिथं लावलं तर निश्चितपणे सर्वांना या टेकडीला हरित करण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल। आपण सर्वजणांनी अशाच प्रकारे प्रयत्न करून या टेकडीला संकल्प करावा ही सर्वांना विनंती। धन्यवाद। अशाच प्रकारे कनेक्ट राहा। जय ग्रीन विजन। यार यांच्याच सेव्ह करू सर। आज आपण आपल्याकडे ज्या मुली आलेल्या आहेत तर त्यांच्या हस्ते सुद्धा एक वृक्ष आपण लावून घेतोय, कारण की आज 8 जून आहे। 8 मार्च ऐवजी 8 जूनला आपण या ठिकाणी साजरा करतो। तसं पाहिलं तर खरं पाहिलं तर दररोजच महिला दिन आहे, पण तरी पण आज आपल्या या टेकडीसाठी या चौघीजणी आलेल्या आहेत आणि त्यांनी आपलं योगदान इथे दिलेलं आहे। त्यामुळे त्यांचं अभिनंदन आणि या वृक्षाची सेवा नक्की त्या ठिकाणी सगळे प्रामाणिकपणे करतील अशी अपेक्षा धरून त्यांच्यामध्ये पण एक पर्यावरण जागृती त्या ठिकाणी आपण करत आहोत, जेणेकरून सर्वांनाच त्याचा फायदा होईल। आपणही आपल्या मुलांना या ठिकाणी घेऊन यावं आणि या निसर्गाची सेवा त्या ठिकाणी करून घ्यावी। धन्यवाद। हॅलो, आज सगळेजण सागर गोटे कॉम्पिटिशन करतात। हे बघा, ही एक जोडी, ही एक जोडी, ही एक जोडी, ही एक जोडी आणि ही एक जोडी आणि ही एक जोडी। तुम्हाला माहिती आहे का सागर गोटे कशाला म्हणतात? बघा हे सागर गोटे, हे सगळेजण लावतात। कॉम्पिटिशन चाललेली आहे, सगळे लावतात। ग्रीन विजन क्लबचे मेंबर सुज्ञा पण आहे आणि एमी पण आहे। थँक्यू। इथे 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 दीदी इकडे लावलं वाटतं त्यांनी, नाही लावलं कुठे मला लावायचं ते द्या ना। ते बस नाही तर जाऊ किती लावायला पहिले आपण त्यांना लावून घेतले नाही लावून घ्या। अरे सुद्धा दे ना बेटा, तिला असं नाही करू ना, तू द्यायला लागली तिच्या हाताने लावू दे तिला।